नमस्कार, सिटी चैनल में आपका स्वागत है। वर्तमान राजनीति के बदलते तेवर, हमारे साथ में संजय जी मापले। हम बात करेंगे मुख्य धारा में जो 3 उम्मीदवार चल रही हैं। हालांकि अमरावती में 37 उम्मीदवार खड़े, लेकिन मुख्य धारा में जो जिनमें रस्साकस्सी चल रही है, जिसमें कंपटीशन चल रही है, ऐसे 3 उम्मीदवार है। एक भाजपा का, एक पंजे का और एक प्रहार का दिनेश गुप्त, और पंजे से खड़े बलवंत वानखड़े और भाजपा से नवनीत राणा। ऐसे 3 उम्मीदवार है जिनमें पहले, दूसरे, तीसरे नंबर की होड़ लगी हुई है। पहले नंबर पे कौन, दूसरे नंबर पे कौन, तीसरे नंबर पे कौन, ये तो आने वाली 4 जून को पता चलेगा उसके लिए। लेकिन कौन पहले नंबर पे लाना है, किसको दूसरे नंबर पे, ये आपको तय करना है। आने वाली 26 तारीख को आप मतदान देने जरूर जाइएगा। हमने देखा कि दिनेश गुप्त की यदि हम बात करते थे, हम आज की तारीख में यदि तीसरे नंबर पे लग रहे हो, पहले 2 नंबर पार्टी में, तो आज की बात करें तो दिनेश गुप्त पहले महाविकास आघाड़ी से टिकट मांग रहे थे, शिवसेना के कोटे से, लेकिन शिवसेना के कोटे से टिकट नहीं मिली उन्हें। यहाँ पे जो महाविकास आघाड़ी के कोटे की सीट थी वो कांग्रेस के पास चली गई, और इनका मन लड़ना नहीं लड़ना इसमें कश्मकश में चलता। तभी बच्चू कडू ने भी नवनीत राणा को चैलेंज दिया था कि मैं लोकसभा के चुनाव में हरा के बताऊंगा, करके हराऊंगा, ये ऐसा उन्होंने कहा। उसके बाद में जब हराने की बात आई तो बाद में उन्होंने कहा हम हमारा उम्मीदवार खड़ा। तब तक भी दिनेश गुप्त का नाम तय नहीं था। उन्होंने कहा था कि हम हमारा उम्मीदवार खड़ा करेंगे। कई बार डॉक्टर जामटे की तरफ भी ध्यान गया, और दिनेश गुप्त का तो चल रहा था कि शिवसेना से लड़ना, लेकिन बाद में टिकट नहीं मिली। उसके बाद में मात्र अभी 29 तारीख को शायद डिसाइड हुआ है, और आज 15 दिन में जो चुनाव प्रचार का दबाव बच्चू कडू और दिनेश गुप्त ने बनाया, देखने लायक है। जहां बच्चू कडू ने दिनेश गुप्त का नाम लिया था, हमको लग रहा था कि 50,000 के वोट के आसपास, ये जैसा पिछले बार बच्चू कडू के जामठे को मिले थे उसके आसपास में। लेकिन जिस ढंग से बच्चू कडू ने अपनी एंट्री और पूरे ग्रामीण क्षेत्र का दौरा किया, अमरावती का दौरा किया, और 3 अलग अलग दौरे में लोग जा रहे हैं। एक धारनी मेलघाट और उधर का पट्टा पूरा राजकुमार पटेल संभाल रहे, शहर का दिनेश गुप्त संभाल रहे, बाकी ग्रामीण बच्चू कडू। ऐसे घूमते घूमते 2200 गांव में संपर्क सूत्र उन्होंने बना दिया। हालांकि जो 2 बड़ी पार्टी है उनका 5 सालों से नहीं, लगातार कई सालों से प्रचार चल रहा है। हर गली गली में उनके कार्यकर्ता है। बच्चू कडू का प्रहार 2 जगह है, एक चांदूर बाजार ने अचलपुर परतवाड़ा मतदार क्षेत्र और मेरकाट प्रदेश, हाँ दोनों जगह बच्चू के आमदार है, और दोनों जगह के अलावा बाकी जगह प्रहार की शाखा है, लेकिन राजनीतिक कोई पदाधिकारी नहीं है। इसके कारण भी बाकी 4 मतदार संघ और है। हालांकि देखा जाए तो 6 मतदार संघ में से 2 मतदार संघ बच्चू कडू के पास में 30% मतदार संघ पे उसका कब्जा है, जबकि कांग्रेस का 50% पे है, और मात्र 1 सीट है रवि राणा के पास में, वह भी इंडिपेंडेंट। भाजपा के पास में कोई भी मतदार संघ का आमदार नाम का पदाधिकारी नहीं है। उसके बावजूद भाजपा में मोदी की लहर का नाम चल रहा हमने देखा। लेकिन दिनेश गुप्त जिस ढंग से आगे बढ़े, हम जानते कि इतनी स्पीड किस प्रकार से राजनीतिक क्षेत्र में आती, क्योंकि हम भी जब करेंगे 2200 गांव का दौरा करना, 18 लाख लोगों से संपर्क करना, और उनका नाम अपने दिमाग में डालना कितना मुश्किल काम होता है, ये तो निश्चित रूप से वह व्यक्ति ही जानता है जो इस क्षेत्र में काम कर रहा है। हम तो सिर्फ कयास लगा सकते कि इन्होंने किस प्रकार किया। हम संजय मापले से जानेंगे कि ये कौन सी नीति जिसके अंतर्गत स्पीड से वो मुख्य धारा में आ गए। संजय जी नमस्कार। नमस्कार। हमने देखा कि दिनेश गुप्त लगातार, जहां हम कुछ नहीं धार रहे थे, ऐसा लग रहा था कि नवनीत राणा के वोट खा लेगा, नवनीत राणा को हरा देगा, फिर लगा भी अभी, लेकिन पूरा उनको वोट नहीं, उनको कांग्रेस के और नवनीत राणा सभी जातियों के वोट कलेक्ट करने की कोशिश करे। क्या पॉलिसी के अंतर्गत पहुंचे होंगे? नमस्कार। अतिशय महत्त्वाच्या विषयावर, महाराष्ट्रातील आणि अमरावती लोकसभेच्या विषयांवर चिंतन आणि मंथन चालू आहे। आणि अगदी परवाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आहे, ज्याची प्रचार यंत्रणा आता 5 वाजता बंद झाली। आणि अमरावती लोकसभेसह काही लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये 26 तारखेला मतदान होणार आहे, आणि 24 तारखेला 5 वाजता प्रचार बंद होणार, ही सुद्धा प्रचार यंत्रणा बंद होईल। परंतु अमरावती लोकसभेमध्ये 3, मी त्याला तुल्यबळ म्हणेल, 3 जे उमेदवार आहे, काही उमेदवार कालपर्यंत रेसमध्ये नव्हतेच, हो,
पण आज जर आपण एकंदरीत अमरावती लोकसभेचं चित्र जर पाहिलं तर रेसमध्ये नसलेले उमेदवार सुद्धा रेसमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे मला असं वाटते की कमळ पहिल्यांदा आलं आणि प्रतिभाताई पाटलांनंतर पंजा पहिल्यांदा आलं. आणि लोकसभेमध्ये बच्चू कडू सुद्धा यांनी निवडणूक लढवली आहे. 18-20 हजार वोट झाले आणि ते काहीतरी 12-15 हजार मतांनी अनंतराव गुडेंच्या विरोधामध्ये त्यांना हार पत्करावी लागली. आणि आज म्हणजे प्रहार दुसऱ्यांदा, म्हणजे त्याला अपक्ष पण म्हणता येईल आपल्याला, दुसऱ्यांदा निवडणुकीमध्ये उभा आहे प्रहार अपक्ष. परंतु एक तो तुमचा जो विषय आहे महत्वाचा आहे की पंजा आणि कमळ हे दोन तोल्यवर उमेदवार लढतीत असताना दिनेश रेसमध्ये कसे आले. अतिशय स्पष्ट आहे. अमरावती लोकसभेतलं चित्र अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे आपण एकंदरीत पाहिलं की हा जो मतदारसंघ आहे लोकसभेचा, हा लोकसभेचा मतदारसंघ शिवसेना राखीव होता. म्हणजे शिवसेना मतदारसंघ म्हणजे तेव्हा काँग्रेस वेगळी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे भारतीय जनता पार्टी. म्हणजे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला दिलेल्या वाट्याला आलेला मतदारसंघामध्ये शिवसेना, आणि त्याच्यामध्ये हा मतदारसंघ राखीव आहे. आणि दिनेश भाऊ हे राखीव कॅटेगरीमध्ये येतात. आणि म्हणून पहिले एकंदर असं चित्र होतं जेव्हा महाविकास आघाडीच्या वाटाघाटी जेव्हा सुरू होत्या, त्या वाटाघाटीमध्ये कुठला मतदारसंघ कोणाला सुटेल. तर जेव्हा शिवसेना फूट पडली, म्हणजे शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे साहेबांकडे गेलं, वेगळा भाग झाला. पण बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जर शिवसेना म्हणून जर क्लेम करायचा होता तर अमरावतीचा क्लेम बसेल, कारण की अमरावती मतदारसंघात शिवसेनेला राखीव असलेला मतदारसंघ आहे, त्या दिनेशबुक कॅटेगरीमध्ये येतात. मग या वाटाघाटीमध्ये अमरावती मतदारसंघ काँग्रेसला गेला. पण काँग्रेसला मतदारसंघ गेल्यानंतर सुद्धा इथल्या शिवसेनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी एक मोठा मेळावा नेमानी गोडाऊनमध्ये घेतला. आणि त्या नेमानी गोडाऊनमध्ये दिनेश बुब हे शिवसेनेचे कॅन्डिडेट आहे असं प्रपोज केलं गेलं की दिनेश बुब हे शिवसेनेचे कॅन्डिडेट आहे. मग 28-29 तारीख उजळली आणि त्याच्यानंतर बळवंत वानखडे फायनल झालं. हे अमरावती लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील. म्हणजेच मग दिनेश बुबचा अमरावती लोकसभेमध्ये विषय नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा अमरावतीमध्ये विषय नाही, हा विषय क्लिअर झाला. आणि मग उमेदवारी जेव्हा लढण्याचा प्रसंग आता वातावरण तयार झालं होतं. दिनेश बुबच्या बाबतीमध्ये मीडियामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये तेव्हा प्रहारचा काही विषय नव्हता. पण एक असं चर्चा चालू झाली होती की दिनेश बुब निवडणूक लढवणार. पण जेव्हा बळवंत वानखडेंची जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाली तर मग दिनेश बुबचा विषय थांबला. आणि मग 29 तारखेला जेव्हा नवनीत राणांना बीजेपीची तिकीट मिळाली तर तेव्हा बच्चू कडू जोशमध्ये आले आणि स्पर्धेमध्ये आले. मग जेव्हा त्यांना सगळ्यांनी असं विचारलं, म्हणजे दिनेश बुबचं नाव तेव्हा होतच, मग त्यांना सांगितलं की बा तुम्ही कोणता निवडणूक उभे करणार आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे आणि मी ऐकल्याप्रमाणे मग बच्चू कडूंनी सांगितलं की आम्ही उमेदवार शोधलेला आहे, तो उमेदवार भारतीय जनता पार्टीचा आहे, असं बच्चू कडू बोलले. मग सगळ्यांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण आहे. मग त्याच्यामध्ये 2 नावं चर्चेत होते, एक सिद्धार्थ वानखडे, एक राजीव जामठे. म्हणजे याच्यापैकी कोणी उमेदवार आहे काय. म्हणजे हे यांनी उमेदवारी मागितलीच होती पण ते मिळाली नाही, वेगळा भाग झाला. मग सगळ्यांना असं झालं की मग म्हणजे दिनेश बुबचा विषय नाहीच. जर बच्चू कडू एका प्रहार पक्षाचे जर प्रमुख म्हणतात की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे म्हणजे हा दिनेश बुबचा विषय नाही. मग उमेदवारी जेव्हा देण्याचा प्रसंग आला तर मग दिनेश बुबला अमरावतीमधून प्रहारची उमेदवारी दिली गेली. बच्चू कडू हे महाराष्ट्रातलं गाजलेलं नाव आहे. आंदोलन क्रांतिकारी
लोकांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये, अपंगाचा विषय असेल, रुग्णांच्या संदर्भामध्ये असेल, मंत्रालय का निर्मिती करणं आणि मंत्रालयाची निर्मिती करणं, म्हणजे दिव्यांग मंत्रालय, म्हणजे बच्चू कडूचा प्रहार आपण थोडं डोळं म्हणतो बाजूला ठेवू, पण बच्चू कडूंचं नाव हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अग्रक्रमावर आहे. त्या पार्टीचा महाराष्ट्रामध्ये किती लेखाजोखा आपण नंतरचा विषय झाला, पण महाराष्ट्रामध्ये बच्चू कडूचं नाव हे राजकारणातलं अग्रक्रमावर आहेत. आणि त्यात एनडीएचे घटक आहे, एनडीएचे घटक, कारण की त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती असताना जेव्हा ते अकोल्याचे पालकमंत्री होते, त्यांनी ते पालकमंत्र्याचा राजीनामा देऊन ते शिंदे गटामध्ये सामील झाले, म्हणजे एनडीएमध्ये सामील झाले. आणि मग त्यांनी जेव्हा दिनेश बुबना उमेदवारी दिली तेव्हा असं वाटत होतं की दिनेश बुब 20 ते 25,000 मतावर थांबेल. पहिली बार येईल का? पहिले असं वाटलं होतं आपल्याला की दिनेश बुबला 20 ते 25,000 मतावर थांबेल. पण आज जी परिस्थिती आहे, म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की ज्यांना नोटाची बटन दाबायची होती त्याला पर्याय मिळाला. ज्याला चालत नाही त्याला पर्याय, ज्याला काँग्रेस चालत नाही त्याला पर्याय, म्हणजे ज्याला नोटाची बटन दाबायची होती त्याला पर्याय मिळाला आणि पर्यायी उमेदवार म्हणून दिनेश बुबचं नाव एक प्रकारे समोर आलं. हा पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की या स्टेटमेंटमुळं, म्हणजे बच्चू कडूंच्या आणि रवी राणांच्या विविध स्टेटमेंटमुळं सुद्धा दिनेश बुबचं नाव अमरावती लोकसभेमध्ये गाजून राहिलं, म्हणजे बच्चू कडूंचं नाव गाजून राहिलं. म्हणजे जे अनेक आपण बच्चू कडूंचे वेगवेगळे आपण जर स्टेटमेंट पाहिले तर त्या स्टेटमेंटच्या नुसार सुद्धा दिनेश बुबने आपली ग्रीप पकडली असं माझं व्यक्तिगत मत आहे. राणा जितना उसके बारे में बोलते गए हे ग्रीप मिळालं, मग हे त्याच्या बोलायला लागले, त्याच्या बोलायला लागले, म्हणजे काही काही स्टेटमेंट तर ऍक्च्युअली काही स्टेटमेंट फॅमिलीवर आहे, फॅमिलीवर कोण बोलायला नको असं माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु मग जे अशा पद्धतीनं लोक त्याची नोंद घ्यायला लागले. दुसरा विषय असा आहे की दिव्यांग जे मंत्रालय आणलं ते बच्चू कडूंनी आणलं. आणि आज अमरावती लोकसभेमध्ये दोन्ही मतदारसंघ हे बच्चू कडून जवळ आहे. एक मतदारसंघ असा की तो पूर्ण ट्रायबल आहे, जिथं पूर्ण आदिवासी आहे, म्हणजे मॅक्झिमम ट्रायबल, और सबसे ज्यादा वोट जिनके आते राजकुमार पटेल वहां से, आणि त्या ठिकाणी राजकुमार पटेल भरपूर मतांना निवडून येतात. दुसरा मतदारसंघ अदर जाती, म्हणजे ओबीसी आली, हिंदी भाषी आला, आमचा मुस्लिम बांधवाला, दलित बांधवाला, मराठा आला, मिक्स, म्हणजे दोन मोठे मतदारसंघ हे बच्चू कडूंच्या प्रहारच्या अंतर्गत येतात आणि दोन्ही मतदारसंघावर त्यांची कमांड आहे. आता हा झाला बच्चू कडूंचा विषय. एकीकडे आपण बुबकडे पाहिलं तर बुबचं काम, दिनेश बुबचं काम सुद्धा अमरावतीमध्ये चांगलं काम आहे. म्हणजे ते सामाजिक रुग्णसेवेचं असेल, गणपतीच्या संदर्भामध्ये असेल, विविध उत्सवाच्या संदर्भामध्ये असेल. म्हणजे दिनेश बुब जेव्हा गणपतीची मिरवणूक काढतात तर लोक विचारतात की दिनेश बुबांची गणपतीची मिरवणूक केव्हा निघणार आहे. एक वातावरण निर्मिती गणेशोत्सव, म्हणजे लालबाग म्हणतो आपण, म्हणजे मुंबई नंतरचा लालबागवर अमरावतीमध्ये लोक पाहतात. दुसरं ते हिंदी भाषी आहे, मी हिंदी भाषी आहे. हिंदी भाषेचा जो वर्ग आहे हा माझ्या मते मॅक्झिमम हा मतदारसंघ, मतदार हे भारतीय जनता पार्टीशी निगडित आहे मॅक्झिमम. म्हणजे आपण त्याला पर्सेंटेज आपला ठेवता येणार नाही, पण दिनेश बुब एक चांगला कॅन्डिडेट, लायबल कॅन्डिडेट अमरावती लोकसभेमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की दिनेश बुब, बच्चू कडूंचे दोन असलेले मतदारसंघ, या दोघांवर असलेल्या आरोपाच्या सगळ्या फैली, त्याच्यानंतर दिनेश बुबचं स्वतःचं असलेलं अमरावतीमध्ये असलेलं काम, आणि याच्यामुळे काय झालं, आणि दोघांनाही आज ज्या लोकांना पर्याय नाही, ज्यांना नोटाची बटन दाबायची होती त्यांना पर्याय मिळाला की आपल्याला कोणाला मतदान द्यायचं आहे. या सगळ्या कांग्रेस के विरोधी, बीजेपी के विरोधी, नाचे विरोधी, किसको वो नहीं चलता, सारे के सारे एक जगह जमा हो गए और खुद का बच्चू कडू का खुद का मतदार. आणि दुसरं मला हे म्हणायचं आहे की अमरावती जिल्ह्यातला हिंदू चेहरा म्हणून लोक दिनेश बुबकडे पाहतात. पहिला हिंदू चेहरा म्हणजे ऍज ए जी कनेक्टिव्हिटी आहे हिंदुत्ववादी की जो, म्हणजे शिवसेनेसोबत जी कनेक्टिव्हिटी आहे ती जवळपास 25 वर्षापासून दिनेश बुबने शिवसेनेचे अनेक पद उपभोगले. शिवसेना आज जरी महाविकास आघाडीमध्ये असेल तरी शिवसेने कडवट हिंदुत्व म्हणून शिवसेनेचे लोक पाहिजे, कडवट हिंदुत्व म्हणून, म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे मराठी माणसाची शिवसेना,
आणि एकीकडे आपण कट्टर हिंदुत्व म्हणून, कडवट हिंदुत्व म्हणून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता आणि त्याच्यामधला दिनेश भाऊ कार्यकर्ता होता आणि त्याच्यामधला पदाधिकारी होता. मग आपण हिंदू म्हणून जर पाहिलं तर पहिला हिंदू दिनेश भाऊ, खरा हिंदुत्व, पहिला हिंदू जो बोलतो अभी. हा, म्हणजे आपल्याला त्याला कोणता शब्द द्यायचा हा वेगळा भाग झाला. पण हिंदू म्हणून म्हणजे कट्टर पक्षाचा कट्टर हिंदू आणि त्याचा तो पदाधिकारी, त्याच्यातला सामाजिक कार्यकर्ता. आणि आता म्हणजे बच्चू कडूंची सुद्धा जी सुरुवात आहे ती शिवसेनेपासूनच आहे. म्हणजे पहिल्यांदा शिवसेना झाली, सभापती पण शिवसेना, म्हणजे ते शिवसेनेच्यावर सभापती झाले, म्हणजे त्यांची सुद्धा हे आहे. मग दोन चेहरे, दोन हिंदुत्वाचे चेहरे म्हणू आपण. आणि एक दिनेश बाबूचं आता ठीक आहे, आता प्रहार नंतर बाजूने आला, मग त्यांचा ते घटक बनला, हा वेगळा भाग झाला. पण दिनेश बाबूकडे पाहण्याचं कट्टर हिंदुत्व, तर हा सुद्धा एक चेहरा त्यांच्या लोकांसमोर आला. आणि त्याच्यामुळे या सगळ्या पद्धतीचा आपण जर पाहिलं तर या सगळ्या पद्धतीमुळे दिनेश बाबूंनी ग्रीप पकडलेली, लोकांनी पसंत बनवली, पसंत बनवलेली आहे लोकांनी. आणि त्याच्यामुळे ते रेसमध्ये आलेले आहेत, म्हणजे कालपंथ नव्हते. मग त्याच्यामध्ये अनेक कारणं घडले, अनेक उमेदवारांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी चुका झाल्या असेल. मग त्याच्यामध्ये लोकांनी पर्याय शोधलाय. काही लोकांना काही उमेदवाराचे कामं करायचे नव्हते, मग त्यांना सुद्धा काही लोकांना पर्याय भेटला. अशा पर्याय भेटता काय झालं की दिनेश बाबूला ऑटोमॅटिकच आता ग्रिप मिळायला लागली आणि ते रेसमध्ये आलेले आहे, असं माझं व्यक्तिगत मत है. ये था दिनेश बाबू का विश्लेषण, बच्चू कडू का विश्लेषण कि किस प्रकार है ना अचानक से कुछ जादू नहीं घर गया कि आए और रेस में आ गए. हम बोल रहे हैं कि जैसे जादू, लेकिन उनकी जो पिछली मेहनत है लोगों ने उसको अप्रिशिएट किया, उसके स्वभाव को अप्रिशिएट किया, उसके किस प्रकार से उनका सामाजिक कार्य उसको अप्रिशिएट है, ये सब करते लोगों ने दिनेश को हाथ ऊपर उठा लिया. ये थी दिनेश बाबू के छोटे से ब्रेक के बाद पुनः आपके पास आते हैं. नमस्कार.